बातमी नाशिकमध्ये उघडकीला आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। बदलापूर पोलिसांनी अटक केलेला संशयित डॉक्टर अमोल पाटील याच्या नाशिकमधल्या IVF केंद्राची तपासणी केली असता मागच्या वर्षभरामध्ये तब्बल 96 महिलांची बीज खरेदी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे आणि नाशिक शहरामध्ये 25 पेक्षा अधिक केंद्र असताना नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं अजूनपर्यंत एकाही IVF सेंटरची तपासणी केलेली नसल्यानं आरोग्य अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न आता या निमित्तानं समोर आलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, अत्यंत धक्कादायक खरं तर ही बातमी आहे। 96 महिलांची अशा प्रकारे स्त्रीबीज काढून घेण्यात आली होती आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी करतात तरी काय, कुठली तपासणी न करता, असं हा प्रश्न आता उपस्थित होतोय। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? खरं आहे अनुपमा, आपण जर बघितलं तर मालती IVF सेंटरमधल्या बदलापूरमधल्या या स्कॅमनंतर नाशिक महापालिका जागृत झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी तपास करायला सुरुवात केली। ते पण पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर त्या ठिकाणी 96 बीजांची तस्करी झाल्याचं समोर येत आहे। आपण जर बघितलं तर शहरामध्ये मालती IVF सेंटरसारखे एकूण 25 IVF सेंटर आहेत, ज्यांची खरं म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गरज आहे का, याबद्दल प्रशासन चिंतेत आहे। प्रशासनाने याबद्दलची चौकशी सुरू केली आहे की इतके IVF सेंटर्समध्ये होतं काय, या IVF सेंटर्सचा नेमका व्यवसाय खरोखर महिलांसाठी काम करणं आहे की त्यांच्या बीजांची तस्करी करणं आहे की त्यांना PCPNDT ॲक्टला पॅरलल अशी गैरकारभार करणं आहे। आपण जर बघितलं तर मुलं होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात। मुलींचा रेशो जो असतो तो आपल्याला सातत्याने घसरताना दिसतो आणि नाशिक जिल्ह्यातली सुद्धा हीच परिस्थिती आहे की मुलींचा रेशो टक्का जो आहे जन्मदर तो कमी झालेला आहे, मुलांचा वाढतो आहे। त्यामुळे या IVFच्या आड असे प्रकार तर होत नाही, याची चौकशी आता प्रशासनाने सुरू केली आहे। नाशिक महापालिका आरोग्य विभागाने याबाबत सतर्क होण्याची गरज आहे। मात्र एकूणच या सर्व प्रकरणामुळे राज्यातल्या या IVF सेंटर्सची आणि या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाबाबत गंभीरतेने चौकशी करण्याची राज्यस्तरावर आता गरज निर्माण झाली। निश्चितच योगेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।